कपडे खरेदीसाठी गेलेल्या 2 अल्पवयीन मुलींवर दुकानदाराने केला लैंगिक अत्याचार। नवी मुंबईतील पावणे गावात कपड्याच्या दुकानात 2 अल्पवयीन मुली कपडे खरेदीसाठी गेल्या असता दुकानदाराने दोघींवर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सदर प्रकरणाची तुर्भे पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे। आरोपी दुकानदाराला अटक केली आहे। याबाबत पुढील तपास सुरू आहे। आरोपी हा मूळचा राजस्थानमधील असून त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 20 एप्रिल 2024 रोजी पावणेगाव या ठिकाणी एक कपड्याचं दुकान आहे। त्या दुकानामध्ये 2 अल्पवयीन मुली या कपडे पाहण्यासाठी गेल्या असता त्या कपड्याच्या दुकानामध्ये असलेली व्यक्तीने त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत। त्या संदर्भात तुर्भे पोलीस ठाणे येथे रितसर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला तुर्भे पोलिसांनी अटक केलेली आहे। सदरबाबत रितसर पोलिसांना गुन्हा दाखल आहे। सर, सदर आरोपी हा मूळचा कुठला आहे आणि त्याच्यावरती यापूर्वी पण असले काही गुन्हे आहेत? सदर आरोपी जो आहे हा मूळचा राजस्थानचा आहे आणि तो राहायला तुर्भे गाव या ठिकाणी आहे। त्यावरती कुठले गुन्हे दाखल आहेत का यापूर्वीचे या संदर्भात आम्ही तपास करीत आहोत। न्यायालयाने किती दिवसांची कोठडी दिली? सदर आरोपीची आज पावेतो पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास हा माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राहुल गायकवाड सर हे करीत आहेत।